केलं त्यांनी ह्याच गोष्टीचा उल्लेख केला की आज हा एक आनंदाचा क्षण आहे आणि ह्या आज आनंदाच्या क्षणी अपने प्रकाश भोसले राहुल शिवानी जी और सभी मान्यवर सामने बैठे हुए हमारे प्रबुद्धनगर के सारी जनता जिनका सालों से जो स्वप्न था, जो एक सपना था, आज पूरा हो रहा है। और मेरे सभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासहित सर्वच महापुरुषांना त्रिवार वंदन। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण अनेक वर्षाच्या नंतर प्रबुद्धनगरच्या पावन भूमीवरती सगळे एकत्रित उपस्थित आहोत। पावन आणि पवित्र भूमी यासाठी आयुष्यभर जन्माला आला तो फक्त संघर्ष, कधी पिण्याच्या पाण्यासाठी, कधी रस्त्यासाठी, कधी शौचालयासाठी, कधी लाईटसाठी आणि अख्ख्या आयुष्याची दलिंद्री एकदाचीच गेली। तारीख आहे 6 मे 2025 आणि आपलं भाग्यही बघा, म्हणजे माझ्यासाठी अतिशय मोठा दिवस आहे आजचा भाग्याचा। माझ्या वडिलांनी ज्यावेळेस आंबेडकरी चळवळीचं काम चालू केलं त्यावेळेसचे त्यांचे गुरुबंधू आदरणीय गौतम भाऊ सोनवणे आज इथे उपस्थित आहेत। त्यांचे नेते रामदास आठवले साहेब, आमचे नेते रामदास आठवले साहेब, त्यांनाही साहेब आम्ही आमंत्रित करण्यासाठी गेलो होतो, परंतु योगायोगाने आज त्यांना परदेश दौरा असल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही। साहेबांना वाईट वाटलं आणि आम्हालाही वाईट वाटलं की आमच्यातला नेता येऊ शकला नाही। परंतु ज्यावेळेस माझ्या वडिलांनी आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी त्यांचं काम चालू केलं आंबेडकरी चळवळीमध्ये, पहिल्या आंदोलनामध्ये कुठला भाग घेतला होता तर तो मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार आंदोलनाच्या कार्यक्रमामध्ये। निश्चितपणे नेतृत्व आठवले साहेबांचं होतं आणि अख्खा महाराष्ट्र पेटला होता, अख्खा मराठवाडा पेटला होता आणि त्या आंदोलनामध्ये निर्माण झालेला कार्यकर्ता सन्माननीय प्रकाश भोसले साहेब आणि त्या आंदोलनाला निर्णायक निर्णय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय शरदचंद्र पवार साहेब। आज आमच्या नेत्याचे बॉस आणि बॉसचे बॉस, सगळ्यांचे बॉस आपल्या समोर इथे एकत्रित उपस्थित राहिले। मी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं प्रबुद्धनगर वासियांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो साहेब। आणि माझं भाग्य आहे बघा, माननीय पवार साहेबांची वेळ भेटणं म्हणजे अतिशय मोठं आणि एकदम कसरतीचं काम, पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। मी फक्त विठ्ठलाला नाही आणलं, विठ्ठलासोबत आमची रुक्मिणी पण बसली, प्रतिभाताई पण इथे बसलेल्या आहेत। म्हणजे पवार साहेब कधी मिसेस बरोबर बऱ्याच कार्यक्रमाला टाळतात, पण आपलं नशीब बघा, माझं नशीब बघा, तुमच्या सगळ्यांचं नशीब बघा, आज पवार साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी आपल्या समोर आहेत, आपले एकत्रित दोघे आपल्याला आलेत। मी त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला घरं मिळणार आहेत, अलॉटमेंट लेटर मिळणार आहेत आणि एवढ्या पवित्रतेने आपण दोघे आलात, आपलं खरंच मनापासून धन्यवाद। मला आज ऍक्च्युली वास्तविक समजेना की तुमच्या समोर बोलू काय। लहानपण गेलो आपलं इथे, कधी काका बोलून, कधी अंकल बोलून, कधी आंटी बोलून, कधी मावशी बोलून तुमच्या समोर लहानपण हाफचड्डी घालून शाळेत जायचो। नंतर 8वीच्या पुढे ते आम्हाला फुल पॅन्ट आल्या शाळेमध्ये जवाहर विद्या भवनला, कॉलेजला गेलो, वकील झालो, जे काय घडलं बिघडलं सगळं तुमच्या समोर झालं। लहानपणापासून कधी वडिलांचा सहवास आम्हाला जवळून लाभला नाही। वडील नेहमी रात्री 2-3च्या पुढे यायचे आणि सकाळी ते आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस ते झोपलेले राहायचे। मग अख्खा माझ्या आयुष्यामध्ये मी जर माझ्या वडिलांसोबत सगळ्यात जास्त वेळ कुठला घालवला असेल तर तो कोविडचा वेळ घालवला। बाकी त्यांचं पूर्ण आयुष्य जर कुठे समर्पित असेल तर ते 1 नंबर प्रबुद्धनगर आणि नंतर आंबेडकरी चळवळ, याच्या विराईत माझ्या वडिलांनी दुसरीकडे कुठेच वेळ दिला नाही। घर परिवार नाही किंवा आम्हाला लहानपणाला कधी त्यांचा सहवास लाभला नाही। आणि हे सगळं होत असताना त्यांच्या मनामध्ये आमच्या 2 भावंडांपेक्षा सगळ्यात जास्त प्रेम कोणाबद्दल होतं तर या प्रबुद्धनगर विषय होतं की ह्या नगरीचं सोनं झालं पाहिजे, या नगरीने आपल्याला मोठं केलं, ह्या नगरीने आपल्याला नावारूपाला आणलं, ह्या नगरीने आपल्याला फक्त कार्यकर्ता नेता नाही समजलं तर प्रत्येक कुटुंबाचा सदस्य समजलं। आणि जर उराशी त्यांनी बांधून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण पाहत असाल मागच्या 10 वर्षामधून जो SRA प्रकल्प आपला चालू होता, मग कधी सर्वे झाला साहेब 270 स्क्वेअर फीटचा आपला एरिया होता,
महाराष्ट्र सरकार 270 स्क्वेअर फीटचा एरिया देत होतं. माझ्या वडिलांनी 3 वर्ष काम थांबवलं. हे टाटावाले बिचारे आम्हाला कसे कसे ॲडजस्ट करून घ्यायचे. काम थांबवलं फक्त एकासाठी की 270चा एरिया नाही, आपल्याला 300-350 स्क्वेअर फीटचा एरिया भेटला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या बहाण्याने का असेना पण 300 स्क्वेअर फीटचे घरं दिले आणि ते घरं आम्हाला खूप आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला 300 स्क्वेअर फीटचे राजमहालासारखे घरं भेटले. अतिशय सुसज्ज अशी नगरी उभा केली आपण. आपल्या बिल्डिंगचं काम टाटा पॉवर कंपनीच्या वतीने केलं. 80% आपल्याकडे इकडे RMCचा वापर झालेला आहे. 20% फक्त विटाचं बांधकाम झालं असेल. बाकी सगळं RMCचं झालेलं आहे. म्हणजे आता भारत पाकिस्तानचं युद्ध होतंय का काय असं वातावरण आहे. गंमत म्हणून सांगतो, सिरियसली घेऊ नका, पण मिसाईल जरी गेली तरी प्रबुद्धनगरच्या बिल्डिंगला हादरा बसणार नाही असं काम टाटा पॉवर कंपनीने करून दिले. तुम्ही जिथे बसलाय ज्या खुर्च्यांवरती त्या खुर्च्याच्या खाली 42 फूट डीप म्हणजे अंदाजे 4 माळे खाली आणि अशी 1.25 एकरची पिण्याच्या पाण्याची टाकी आपल्याला दिली आहे. म्हणजे महानगरपालिकेने जर पुढचा 1 महिना आपल्याला पाणी नाही दिलं काही अडचणीमुळे तरी आपल्याला प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही आयुष्यभर, एवढी आपण व्यवस्था करून ठेवली आहे. आपल्या छता जे बघितले तर प्रत्येक छतावरती आपण सोलार रूफची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये हे जे आपल्याला लाइटिंग दिसत आहेत या लाइटिंगचं बिल आपल्याला येऊ नये याची देखील आपण सोलार रूफच्या माध्यमातून तिकडे व्यवस्था केलेली आहे. 2 बिल्डिंग आहेत आपल्या. 2 बिल्डिंगमध्ये 4 विंग आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपण 3-3 म्हणजे पूर्ण मिळून 12 लिफ्ट बसवण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर भविष्याच्या काळाचा वेध घेतला आपण. भविष्य काळामध्ये जर कधी इथे इलेक्ट्रिकच्या गाड्या आपण सगळ्यांनी विकत घेतल्या. आता पेट्रोलचे भाव 100च्या पार गेलेत, डिझेलचे भाव 100च्या पार जायला लागलेत. आज ना उद्या आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रिकच्या गाड्या घ्याव्या लागतील. इलेक्ट्रिकच्या गाड्या घेतल्या तर इलेक्ट्रिक चार्जिंगचे पॉईंट देखील बसवण्याचं काम आपण आजूबाजूला पाहत असाल तर इलेक्ट्रिकचे पॉईंट बसवण्याचं काम केलंय. आणि फक्त पॉईंट बसवले नाही, जबाबदारीने वागलोय तर देखील आपण. फक्त स्वतःचं भलं नाही तर भविष्यात आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीही इलेक्ट्रिकची गाडी घेतली तर त्यांनी गुगलवरती शोधायचं इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट आणि इकडे यायचं आणि आमच्याकडे चार्जिंग करायची. त्याचे पैसे डायरेक्ट आमच्या अकाउंटमध्ये येणार, म्हणजे सोसायटीच्या अकाउंटमध्ये येणार आणि सोसायटीच्या अकाउंटमधून आपण मेंटेनन्स भरायचं काम करू. कचऱ्याचं नियोजन 1000 घरात रोज कचरा होणार. ओला कचरा सुका कचरा वेगळा होणार. ओला कचऱ्यासाठी ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर नावाच्या मशीन्स आपण बसवल्यात. प्रत्येक एक विंगला एक मशीन दिलेली आहे. म्हणजे भविष्य काळामधला आपला कचरा हा देखील BMCला द्यायची गरज नाही. जे काय ते मशीनमध्ये खत करायचं आणि खत विकून सोसायटीला पैसे कमवण्याचं काम करायचं. ही देखील आपण व्यवस्था इथे करून ठेवलेली आहे. भविष्यात आपण बाहेर जायचंच नाही ही सगळी व्यवस्था आपण इथे करून ठेवलेली आहे. पिण्याच्या पाण्याचं जसं उत्तम नियोजन आहे तसंच टॉयलेट बाथरूम मध्ये आपण शौच करायला गेल्याच्या नंतर ते जे घाण पाणी होणार, सांडपाणी होणार, ते सांडपाण्याचं नियोजन करण्यासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ज्याला आपण STP बोलतो तो मस्जिदच्या मागे आपण लावलेला आहे. आणि ती अशी व्यवस्था आहे की संपूर्ण शौचाचं पाणी जे काय सांडपाणी असेल ते सगळं पाणी एकत्रित येणार आणि ते स्वच्छ होऊन PH7 अर्थात पिण्याच्या पाण्याच्या योग्य होईल. पण ते प्यायचं नाही आपल्याला. ते फ्लश केलं टॉयलेटमध्ये तर आपले टॉयलेट धुवून जाण्यासाठी ते पाण्याचा वापर होणार आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये 50-100 वर्ष जे जे काही लागेल त्याची सगळी व्यवस्था केली आहे. आणि फक्त इथपर्यंत थांबलो नाहीत आपण. जाती धर्माचा सलोखा देखील प्रस्थापित करण्याचं काम आपण इथे केलेलं आहे. तुमच्या मागे जे दिसतंय ते आपलं अत्याधुनिक बुद्धविहार आहे. गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली ज्यावेळेस त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर सारनाथला त्यांनी पहिल्यांदा 5 लोकांना 5 भिक्षूंना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. दीक्षा दिल्याच्या नंतर त्यांच्या आठवणीमध्ये सम्राट अशोकांनी बुद्धविहार बनवलं होतं सारनाथला. त्याच बुद्धविहाराचा रिप्लिका आपण तिथे बनवलाय. हुबेहूब तसं बुद्धविहार बनवलंय. साहेब आमच्याकडे मस्जिद होतं. आमच्याकडे मुस्लिम समाजाचं प्रमाण तसं कमी आहे. बहुतांश लोक टाटा कॉलनीतले आमच्याकडे मुस्लिम समाजाचे इकडे नमाजला यायचे. आणि ज्यावेळेस ते टाटा कॉलनीतले लोक गेले, प्रबुद्धनगरमध्ये फारसे काही मुस्लिम समाजाचे लोक नव्हते, तर तिकडे मस्जिद बनवण्याचं निर्माणाची वेळ आली. टाटावाल्यांनी आम्हाला विचारलं संस्था म्हणून मस्जिद का डिझाईन कैसे बनाएगे. आता आपल्याला काय एवढं, आम्ही काय आर्किटेक्ट नाही, सना मॅडम मी आर्किटेक्ट नाही आहे. तर मग आता डिझाईन कसं बनवायचं तर आम्ही मुस्लिम समाजाच्या लोकांना विचारलं बाबा डिझाईन बनवू कसं. ते बोले तुम्हारे पिताजी के भरोसे पे मस्जिद तोडा ना, बना के तुम देने का हमको मालूम नहीं. एवढं प्रेम, एवढा विश्वास या समाजाचा. आणि आपण दुबईमध्ये जसा मस्जिद असेल ना तसं प्रबुद्धनगरच्या धर्तीवरती मस्जिद बनवून देण्याचं काम केलं.
म्हणजे आपण एखाद्या धर्माचे लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात तर त्यांचं देखील चांगलं केल्याशिवाय आपण राहणार नाहीत. मंदिर देखील आपण तसंच बनवलं. आजूबाजूच्या परिसरामध्ये, चेंबूरमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये नव्हे, अख्ख्या एशिया खंडामध्ये असा SRA कुठे नाहीये, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि ते आज संपूर्ण 1000 कुटुंबाचे घरं लोकार्पण करण्यासाठी माननीय शरद पवार साहेब आपल्यामध्ये येणार आहेत. त्यांना थोड्या वेळानंतर ते देखील बोलणार आहेत. त्यांचे आपण अलॉटमेंट लेटर प्रातिनिधिक स्वरूपाने आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय शेवाळे साहेब यांच्या हस्ते देणार आहेत. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण खाली बसून सगळे अलॉटमेंट लेटर देण्याचं काम करत राहू. जे मान्यवर येत राहतील त्यांच्या हस्ते आपण हे देत राहू. परंतु फक्त आपल्याला एक आवर्जून मला सांगायला आवडेल, जे माझ्याकडनं राहून गेलं, हे सगळं आपलं वैभव आहे, प्रचंड मोठं वैभव आहे. हे कोणामुळे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. ज्या महामानवाने आपल्याला माणसात आणलं, त्या महामानवाला प्रबुद्धनगरमध्ये आणायचा शब्द दिला होता आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 8 फुटाचा पुतळा लवकरच आपण इथे मागे मैदानामध्ये बसवणार आहेत. पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. फक्त त्याला लागते ती एक कलेक्टरची परवानगी. PWDची परमिशन झाली आहे आपली, इतर आर्किटेक्टची परमिशन झालेली आहे, कला संचालनाची परवानगी झालेली आहे. परंतु आपल्या जिल्ह्याचा प्रमुख जर प्रशासकीय पातळीवर कोण असतो तर ते असतात कलेक्टर. कलेक्टरच्या परवानगीशिवाय तो पुतळा उभारता येत नाही. त्यामुळे ते आपल्या पुतळ्याचं काम उभारणीचं थांबलेलं आहे. पण निश्चितपणे ज्या महामानवाने आम्हाला माणसात आणलं त्याला प्रबुद्ध नगरमध्ये आपण बाबासाहेबांची उभारणी केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आज जसा आपल्याला वेळ दिला पवार साहेबांनी, मी पुढच्या वेळेस देखील पवार साहेबांना हक्काने रडवून गागवून भांडून तंडून त्यांच्या पायाजवळ बसून वेळ घेईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं ज्यावेळेस अनावरण असेल निश्चितपणे आपण पवार साहेबांना बोलवण्याचं काम करू. आता याच्यानंतर मी काही नावं घेतोय. त्या सर्वांना माझी विनंती की आपण माझ्या उजव्या बाजूला यावं, सॉरी डाव्या बाजूला यावं. आपला लेफ्ट लाईट थोडासा प्रॉब्लेम आहे, तर माझ्या डाव्या बाजूला यावं. याच्यानंतर आपण आदरणीय पवार साहेबांना मी बोलण्याची विनंती करणार आहे माझं संपल्यावर. नाव घेतल्याच्या नंतर मग आपण एक एक करून त्या लोकांना वरती बोलूया. मी नावं घेतो. वसंत दळवी आपले झोपडीधारक होते. त्यांच्या सुविद्य पत्नी जर आल्या असतील तर त्यांनी इकडे यावं. शकुंतलाताई दळवी. मनोज रामदास घाटविसावे. वंदना आनंद निकाळजे. मीरा दत्तू पाखरे. राजाराम हजारीलाल यादव. सुभद्रा गोपीनाथ बडेकर. अंजना किसन गायकवाड. वसंत किसन साळवे. सखुबाई चंद्रभान नगरे. रवी नामदेव तेलोरे. माझ्या डाव्या बाजूला यावं. अरुण जाधव साहेब प्राधिकृत अधिकारी SRAचे. आपल्यालाही विनंती की आपण स्टेजवर यावं. मी पुन्हा नावं घेतो, आपण खालीच थांबा तुर्तास. वसंत दळवी यांच्या सुविद्य पत्नी शकुंतलाताई दळवी. मनोज रामदास घाटविसावे. वंदना निकाळजे. मीरा दत्तू पाखरे. राजाराम हजारीलाल यादव. सुभद्रा गोपीनाथ बडेकर. अंजना किसन गायकवाड. वसंत किसन साळवे. सखुबाई चंद्रभान नगरे. रवी नामदेव तेलोरे. आपण आलायत का? बऱ्याचशा महिलांचे जाणीवपूर्वक आम्ही नावं घेतलेत. त्याचं कारणही असं आहे, SRA प्रकल्प चालू झाल्याच्या नंतर अनेक लोक आपल्यातली दगावली. अतिशय दुर्दैव आहे, आपले अनेकशे लोक दगावले. त्यांच्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारस म्हणून त्यांच्या पत्नींची नावं नोंद करण्याची एक प्रथा असते. आपण ती वारस नोंद करण्याची अर्ज केले. आम्हाला जरा 2 मिनिटं. वारस नोंदीच्या प्रक्रियेसाठी आपण अर्ज केले. अर्ज केल्याच्या नंतर 4-4 वर्ष त्याचे आदेश पारित होत नव्हते.
त्यांचे एक मिनिट हा जोशमंगल, त्यांचे 4 वर्ष वारसाचे नाव नोंद होत नव्हते आणि 4 वर्षामध्ये अंदाजे 200 लोक मृत्युमुखी पडले. आपले 200 लोक दगावले आपले घरमालक. 4 वर्ष ज्यावेळेस ते नावं नोंद होत नव्हते, माझ्यासहित सर्व SRA आपल्या कमिटीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी पवारसाहेबांच्या घरी भेट घेतली, ऑफिसला भेट घेतली आणि पवारसाहेबांना विनंती केली की साहेब, निधन झाल्याच्या नंतर देखील त्या वारसांचे नावं नोंद होत नाही आहेत. आता का नोंद होत नाही हे कारण तुम्हाला सांगायची काही गरज नाही, पण ते होत नव्हते. 4 वर्ष जे कामं रखडले होते, माननीय पवारसाहेबांनी एक फोन केला. सकाळी त्यांचा 9:30ला त्या अधिकारी महोदयाला फोन गेलता आणि मला म्हटले, साहेब की तू जा आणि त्यांना एकदा भेट. मी त्या अधिकारी महोदयांकडे सगळे पेपर घेऊन गेलो. कल्याणकर साहेब आहेत, IAS आहेत, SRAचे CO आहेत आणि त्यांना सांगितलं की साहेब 4 वर्ष झाले हे प्रकरण आमचे पेंडिंग आहेत. अंदाजे 200 लोक एक्सपायर झालेत आणि त्यांचं नाव नोंदणी होणे बाकी आहे, वारस नोंदणी होणे बाकी आहे. तुम्हा सगळ्यांना अतिशय आनंदाने सांगायला आवडेल, पवार साहेबांच्या एका फोनवरती कल्याणकर साहेबांनी सगळ्या लोकांना बोलून घेतलं, अधिकाऱ्यांना, आणि 4 वर्ष जे कामं रखडले होते 8 दिवसाच्या आतमध्ये 1ही रुपया न घेता माननीय पवार साहेबांच्या एका फोनने 100 महिलांचे कामं फुकट झाले. पवार साहेब, आम्ही ते पत्र देखील सुप्रियाताईंच्या हाताने ह्या विभागामध्ये वाटण्याचं काम केलं. आपले शुभाशीर्वाद सदैव असेच राहू द्या. मी फारसा आपल्या बोलण्याची वेळ न घेता पुन्हा एकदा आपण सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज लोकार्पणाचा सोहळा पूर्ण होतोय. याच्यानंतर माझी अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. कार्यक्रमाचे सरकारी आणि या भागाचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळजी ज्यांचे विचार सुरुवातीला आपण ऐकले ते रविदास गायकवाड, R.G. वेळेकर, ज्यांचा रिपब्लिकन आठवले पक्षाचे प्रमुख गौतम सोनवणे, आमचे सरकारी रवींद्र पवार, राखी जाधव, किसन मिस्त्री आणि हा सवन सोहळा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केला ते ॲडव्होकेट C.S. भोसले आणि आपण सगळे बंधू भगिनींनो. आजचा दिवस आपल्या लोकांच्या जीवनामध्ये कायम राहील असा हा आजचा दिवस आहे. मुंबई हे शहर कष्टकऱ्यांचं शहर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्रामध्ये काही भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळख करत असतो. ज्याच्यामध्ये अहमदनगर असेल, ज्याच्यामध्ये विहीर असेल, तर विहीरचे अहमदनगरचे दुष्काळ सापडलेले अनेक कुटुंब एकेकाळी या मुंबई शहरामध्ये आले. राहायला जागा नाही, पण कष्टकऱ्यांनी तिचा एक विभाग स्थापन केला जो समृद्ध नगर म्हणून ओळखला जातो. जुनी जबरदस्त राज्य सरकारची योजना आहे, तिची जबरदस्त हे सारे या योजनेमधून चांगली निवासाची व्यवस्था करता आली तशी केली पाहिजे. आणि तुम्हाला मला सगळ्यांना आनंद
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ही SRAची संस्था तुम्ही लोकांनी या ठिकाणी स्थापन आणि अतिशय चांगल्या प्रकारची घरं आज या ठिकाणी तुम्ही बांधलेली आहे. ही घरं अतिशय 300 स्क्वेअर फुटाच्या आसपासची तुम्हाला लोकांची गरज भागवत आहे. बाकीच्या सुविधा आहेत. मग म्हणजे अन्य सुविधा ज्या हव्यात त्याची उभारणी आहे. आणि एका दृष्टीनं हे प्रबुद्ध नगर किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय प्रश्नाची सोडवणूक झालेलं हे तुमचं नगर आहे. त्या नगरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत त्यांच्या सरकारने केलं. त्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद या ठिकाणी इच्छितो. आज सर्व देशामध्ये लोक अस्वस्थ आहेत. काश्मीरमध्ये काही हल्ले झाले. त्या हल्ल्याच्या पाठीमागं अतिरेकी शक्ती होत्या. शेजारच्या राज्यातून तिचा हातभार लावला गेला आणि अशा स्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्यासाठी एकत्र आलो. संकट दिसतंय, पण त्या संकटावर मात करायची हिंमत या देशाच्या नागरिकांची आहे. आणि म्हणून कालच्या काश्मीरच्या गोळीबारामध्ये 27-28 निर्भय लोक मृत्यूमुखी सर्व देश हरला. पण जमेची बाजू ही आहे की या संकटाच्या काळात सर्व देश एकत्र राहिला. काश्मीरमध्ये काश्मीरच्या जनतेनं या दहशतवादाचा निषेध करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि सगळी काश्मीरी जनतेची शक्ती या देशाच्या जनतेच्या बरोबर आहे या प्रकारचा निर्धार हा त्या लोकांनी केला. आणि संकट येतात, संकट जातात, पण त्या संकटावर मात करायची हिंमत आपल्या सगळ्यांच्याच असेल तर त्याची चिंता करायचं कारण नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या काळात जे जे काही प्रश्न निर्माण होते त्याच्यामध्ये एकत्र राहून आपण त्याचा सामना करू. हा देश एकसंघ देश आहे. हा इतिहास जगाला सांगू आणि त्या प्रकारची वेळ ही आत्ता आलेली आहे. पण त्याच वेळेला तुमच्या निवाऱ्याचा प्रश्न हा या ठिकाणी सुटतो आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या कामालाच तुम्हाला सदिच्छा द्यायला व्यासपीठाचे सगळे आज तुमच्याबरोबर या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. निलेशनी त्याच्यामध्ये जे कष्ट केले, निलेशनी हे संघटित करायला जो काही प्रयत्न केला त्याबद्दल निलेश भोसलेंना मी धन्यवाद देतो. आणि त्यांना खात्री देतो की इथं कुठल्याही अडचणी आल्या, प्रश्न आले, संस्था अस्वास्वाद असतो, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचं दुःख दूर करायला आम्हा लोकांची साथ कायम राहील. तुम्ही लोकांच्यासाठी जशी वडिलांनी जनतेची सेवा केली ती परंपरा तुम्ही चालू ठेवा. लोकांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो. प्रतिभाताई पवार
यांचा सत्कार करावा। सत्कार समारंभ होत आहे साहेबांचा। कृपया जोरामध्ये टाळ्या होऊन जाऊन द्या। आज या मंगलदायी प्रसंगाला साहेबांनी स्वतः हजेरी लावलेली आहे। यानंतर मी माई साहेब उर्फ प्रतिभा काकी यांचा सत्कार माननीय निलेश भोसले साहेब यांना विनंती करेन, यांनी सत्कार घ्यावा। मान्यवरांचा सत्कार होत आहे गणेश भद्रिके साहेबांच्या हस्ते। कृपया टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं। सर्व जनतेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो। काही निवडक लोकांना साहेबांच्या हस्ते चावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। वंदना आनंद निकाळजे, वंदना आनंद निकाळजे। वंदना आनंद निकाळजे यांना साहेबांच्या हस्ते चावी आणि अलॉटमेंट लेटर देण्यात येत आहे। टाळ्याच्या गजरात हे करायचं आहे। कृपया स्टेजवरची गर्दी कमी करा। थोडी स्टेजवरची गर्दी थोडी कृपया स्टेजवर लोकांनी खाली या। थोडी स्टेजवरची गर्दी कमी करा। येतच नाहीये साहेबांचे हॅलो, थोडे शांत राहा। वाजवणारे थोडे शांत राहा। वाजवणारे थोडे शांत राहा। हॅलो, वाजवणारे थोडे शांत राहा जरा। इथं नावाचे थोडे चालले चर्चा। लक्ष्मीबाई चिमाजी उदमाले, रूम नंबर 1806 यांना चावी अधिकारी लेफ्टच्या साईडला देणार आहेत। मुलाचा वेळ दिला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झाले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार मानतो। किती अडचणींच्या समोर जावं लागलं, कारण की SRA प्रकल्प सोप्या प्रकारे उभं राहत नाही आहे। अनेक अडचणींच्या समोर जावं लागतं। आधुनिक महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रकल्प कुठेतरी तसेच पडलेले आहेत, पण अशामध्ये सुंदर आणि छान म्हणजे लोकांना घरं भेटतात। काय सांगू? निश्चितपणे संघर्ष मोठा होता। या पद्धतीने आपण बोलले की एका घरामध्ये 2 भावंडांचं जमत नाही। आम्हाला 1000 कुटुंबाशी जुळून घ्यायचं। 1000 कुटुंबामधल्या प्रत्येक भावाशी जुळून घ्यायचं होतं, प्रत्येक बहिणीशी, प्रत्येक माऊलीशी जुळून घ्यायचं होतं। तिला विश्वास द्यायचं काम करायचं होतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी तो विश्वास दिला, सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला की ह्या व्यक्तीच्यावरती आम्ही विश्वास ठेवू। त्यांनी स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली, त्याला पूर्णासाठी कबूल केली
आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने सोनं झालं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गव्हर्नमेंट संस्था प्रबुद्ध नगरमध्ये 1000 लोकांना आज खायला मिळतं. निश्चितपणे मोठ्या संदर्भाचा विषय होता. अनेक BMCच्या अडचणी आल्या, तर सोसायटीला एकत्रित करण्याच्या अडचणी आल्या, लोकांना समजून सांगण्याच्या करायचं करण्याच्या अनेक अडचणी आल्या. तरी SRAमध्ये आम्ही त्या पद्धतीने सांगितलं एखाद्या व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याचं वारस नोंद करण्याची अडचण असते किंवा वस्तू मिळवण्यासाठी अडचण असते. अनेक अडचणींना सामोरे केल्याच्या नंतर आज कुठेतरी हा आनंदाचा क्षण त्यांच्या सगळ्यांच्या विटनेसमध्ये किंवा त्यांच्या सगळ्यांच्या स्पर्शेने आम्हाला पाहायला मिळतो. यासारखं आमचं मोठं भाग्य आहे. निघूनची अनेकांचे प्राण दगावले, कारण की आजचा सोहळा, आजचा दिवस त्यांना बघायला नाही भेटला, कारण की त्यांचं स्वप्न होतं ते आज कुठेतरी मध्ये नाही आहे. त्याविषयी आपण त्यांना मिस करतात. निश्चित रूपाने आज आम्ही त्या सर्व प्रत्येक नागरिकाला त्याने आमचा विश्वास दिला, त्यांचं घर रिडेव्हलप करण्याचा आम्हाला अधिकार दिला. आमच्यासोबत ती खांद्याला उभं राहिली. परंतु आज दुर्दैवाने योगायोगाने आमच्या वाईट दिवसाची आमच्यासोबत नाही आहेत, परंतु त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं सहकार्य होतं. म्हणून आता आम्हाला सोन्याचा दिवस पाहायला मिळतो. त्या सर्वांना माझ्या वतीने फोटो घेऊन या. पुन्हा एकदा विनंती आहे. ज्यांचं नाव राजू गौडा यांनी कुणी देण्याची कृपा करावी. राजू गौडा साहेब, माझं स्वतःचं घर या प्रबुद्ध नगरमध्ये आहे. राजू गौडा मला आता कुठं लेटर भेटले माझ्या हक्काच्या घरात. नावं घेतल्यावर कृपया त्यांनी लवकर या. आपल्याला 1000 अलॉटमेंट लेटर द्यायचे. रात्री 1 मला आज खूप आनंद होत आहे की माझं हक्काचं घर मला मिळालं. खूप वर्ष मी वाट पाहिली. मला असं वाटत होतं की या मुंबईमध्ये माझं स्वतःचं घर होईल म्हणून, पण मला अभिमान आहे या प्रबुद्ध नगरमध्ये माझं स्वतःचं घर झालं. आज मला त्याचा माझ्या घराचा माहिती हक्काचं मला हे मिळालं, सर्टिफिकेट मिळालं. मला अभिमान पण आहे मुंबईमध्ये माझं हक्काचं घर आहे. कृपया स्टेजवरची संजय जगताप, कारभारी पांडुरंग बडेकर,